विश्वास पाटील कडून मात्र कॅश प्राइज आलेला आहे 1000 रुपये मॅच विन करण्यासाठी। एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला। सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते। चला थोडं स्पीडअप ठेवा, आता मात्र कोणताही वेळ दौडवू नका, कारण की एक मेगा फायनल बाकी आहे, 6 ओव्हरची फायनल खेळवायची आहे। अक्षय टायमर ऑन आहे आणि इकडे मात्र 25 मिनिटं। आता मात्र बघायला गेलं तर वेळ दौडवू नका कुठेही, आपल्याला 25 मिनिटात 6 ओव्हर फेकायचे आहेत, हे लक्षात घ्या। 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकणं गरजेचं आहे, परंतु तुम्ही वेळ वाचवला तर तुमचं धन्यवाद असेल। अक्षय यावेळेस काटाळे एक्सप्रेस तयार, स्ट्राईकला स्वप्नील। इथे मात्र आपण बघू शकता घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना पहिला चेंडू डॉटने सुरुवात। ज्या तंबूमध्ये आता मात्र ईशान टायगर टाळ्या वाजवत आहेत, त्याच तंबूमध्ये मागच्या सेमीफायनलला हरलेला संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच साई बालाजी। आपण बघू शकतात एक बाजूला दुःख आहे आणि एक बाजूला आपण बघू शकतात की खुशी आता पाहायला मिळते। दुसरी सेमीफायनल यावेळेस आपण बघू शकतात तयार, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, खूप चांगला चेंडू डॉटने सुरुवात करतोय, 2 सलग डॉट येत आहेत। हा रेड टी शर्ट आहे ना, तो समोरच्यासाठी डेंजर झोन आहे आणि डेंजर झोन दाखवलेला आहे। फक्त मात्र बघायला गेलं तर दुसऱ्या मॅच मध्ये कुठे ना कुठे फसलेली दिसली, परंतु तिसऱ्या मॅच पासून सुरेख कमबॅक आणि सुरेख खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। इथे आपण बघू शकतात ईशान टायगर आलेवाडी डॉरफुल टॉस एज आणि इकडे मात्र संधी डायरेक्ट हिटला परतावं लागलं असता। मयुरेश इकडे स्ट्रगल करतोय, बघायला गेलं तर पोहोचतोय एक बाजूने दुसऱ्या बाजूला। मयुरेश पाटील यावेळेस स्ट्राईक वर असेल, पाचळगावचा हा टॅलेंटेड युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। केपीएल मध्ये देखील खेळताना दिसला, मागच्या वर्षी केपीएल जिंकली त्यांच्या संघाने। आणि इथे आपण बघू शकतात स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय मयुरेश पाटील। चेंडू झाले 3 धावा झाले 1। पहिली फिल्डिंग करत असताना टीम पाहायला मिळते। ईशान टायगर टॉस विन केला, बॅटिंग साठी बोलवलेला आहे, ते म्हणजेच वंदे मातरम परनाळी। मागच्या मॅच मध्ये देखील मात्र बघायला गेलं तर पहिली फिल्डिंग करताना 68चं टार्गेट होतं, ते चेस करण्यात आलं, वंदे मातरम परनाळी चेस केलं। इथे मात्र बघूया टार्गेट किती दिलं जाईल। 60+ धावा झाला, त्या चांगला धावा म्हणायला हरकत नाही, कारण की समोर देखील बॉलिंग अटॅक आहे, परंतु इकडे 60+ जाणं गरजेचं आहे। इकडे एक कडक बॉलिंग सेट आपल्याला पाहायला मिळते, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत स्पर्धा जिंकली आहे, आतापर्यंत मात्र मॅचेस जिंकल्या आहेत, हे म्हणायला हरकत नाही। एक बाजूला अक्षय आणि दुसऱ्या बाजूला वीरू आपल्याला पाहायला मिळेल। हे 4 षटक महत्त्वपूर्ण ठरतायत ईशान टायगर साठी। स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण बघू शकता 5 चेंडू झाले, 3 धावा धावफलकावर। सेकंड सेमीफायनल पीटीपीएल आपल्याला पाहायला मिळते 2024चं हे भव्य दिव्य आयोजन, विद्यमान 16 शानदार 16 पाहायला मिळते। आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडक्यात एज वाजते, इकडे डॉट चेंडू आलाय, पहिलं षटक कंजूस गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केल्यात। जाऊया डीजेकडे आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये। असा गेलो आणि असा आलो। थँक्यू डीजे मास्टर। एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं आणि एक्सप्रेस साठी ओव्हर देखील टाकलेली आहे, तशीच मात्र ओव्हर पाहायला मिळते। 1.5 मिनिटात पहिलं षटक इकडे, 3 मिनिटात इकडे मात्र समाप्त केलेला आहे। यावेळेस षटक अक्षय घरतने, गोलंदाज वीरेंद्र बाबरे यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला फक्त 3 धावा धावफलकावर। इथे मात्र आपण बघू शकतात पॉवर प्लेचं पहिलं षटक अक्षरशः थांबून बांधून ठेवलंय। इथे बॅट्समनला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईकवर, नो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतंय मयुरेश पाटील। ओपनिंग जोडी आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली आहे, परंतु या मॅच मध्ये पहिलं षटक थोडी खराब कामगिरी होत असताना परंतु कमबॅक करतील, यात काही वाद नाही। ऑफस्टंपच्या बाहेर इकडे मात्र बघायला मिळते रिव्ह्यू मागितल्या पंचांनी, यावेळेस पंचाचा रिव्ह्यू आहे, बघूया वाईट येईल का डॉट बॉलिंग। डॉट चेंडू आहे, इकडे मात्र बघू शकतात आपण डॉट चेंडू आलाय। यावेळेस आतमध्ये येऊन अक्षरशः वाईड लाईनवर येऊन खेळण्याचा प्रयत्न,
स्वप्नील गरजचा गुड बॉलिंग यावेळेस आपण बघू शकतात. सुपर गोलंदाजी, मी पहिलेच म्हटलं संघ जो आहे तो त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मॅच जिंकत आलेला आहे. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 7 चेंडूमध्ये धावांचा विचार केला, धावा 3. मेगा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल पहिली टीम PTPL 2024 पालघर तालुका प्रीमियर लीगची पहिली टीम फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मैत्री स्वरा 11 यावेळेसचा फटका चांगला आहे, उंच गेला आहे आणि यस इथे आपण बघू शकता 2 पूर्ण केलेले आहेत आणि चेक केला जाईल अंपायर कडून चेक केला जाईल. इथे बघूया आपण अंपायर चेक करतील. चौकार येतोय, 4 धावा पाहायला मिळत आहेत ऑन द लाईन. इथे मात्र उडी मारलेली आहे आणि यावेळेस 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 7 धावा. पहिली बाउंड्री येत असताना स्वप्नील गरजच्या बॅटमधून गरजेची होती, मात्र ही बाउंड्री आणि आलेली आहे. यावेळेस चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले 2, धावांचा विचार केला धावा झाल्या 7. दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. ओहो का चांगली गोलंदाजी, हलक्या हाताने ढकललं जाते. डीप मध्ये खेळाडू अक्षय आपल्याला पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न झालाय, नकार दिलाय स्वप्नील भाऊने. इकडे मात्र बघायला गेलं तर 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 8 पाहायला मिळते. किमान मात्र 55-60 धावा स्कोरबोर्डला लावणं गरजेचं आहे. इथे मात्र टेनिस चेंडूचा वापर केला जाते स्पर्धेमध्ये. चांगल्या रीतीने चेंडू ट्रॅव्हल होते, बाउंड्री आरपार जातोय. आपण बघितलं असेल फक्त 1 धावेने मॅच विन केली. त्यामुळे म्हटलं जातं परीक्षेमध्ये 1 गुण आणि मतदारामध्ये 1 मत आणि इथे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये 1 धाव ही खूप महत्त्वाची असते. राकेश प्रभूने 3ऱ्या चेंडूवर 4थ्या चेंडूवर धावा धावली नाही आणि त्यानंतर 2 षटकार खेचले. एवढा चांगला चेंडू आहे, प्रॉपर ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव असेल. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ सहजासहजी जिंकता येत नाही, मेहनत घ्यावी लागते. असं म्हटलं तर जिद्द आणि चिकाटी जे मिळून देते ते नशिबात नसते. ये क्रिकेट का खेल ये खेल नहीं है बच्चों का, यहाँ तेल निकल जाता है अच्छों का. 1 धाव का होईना, 1 धावेने मात्र मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळाली. विश्वास कडून स्पॉन्सर येत आहे, यावेळेस पारितोषिक येत आहे. स्वप्नील गरजने जर लगातार 2 षटकार लगावले तर कॅश प्राइज दिलं जाईल 1000 रुपये. बघूया इथे मात्र विश्वासचं ATM ओपन झाला आहे. सुपर मात्र आपण बघू शकता तर प्रोत्साहन वाढवलं जात आहे. खेळाडूंचं एक सुंदर देखणी स्पर्धा, चारी बाजूला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 कॅमेरामध्ये आपण बघू शकता ही स्पर्धा कैद करत असताना शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न, बाउन्सर चांगला आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून जाते कीपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू येत असताना गुड बॉलिंग. स्कोरबोर्डचा विचार केला 9 धावा धावपलकावर आणि खास करून युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. सर्व युवा खेळाडू आपण बघू शकता 25 वर्षाच्या आतमधील खेळाडू यावेळेस खेळत असताना मात्र धीरज करत आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात संदीप भाऊ हे मात्र आपण बघू शकतात सिनियर खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू. क्रॉस बॅटिंगने स्लोवर चेंडू मिड विकेटला कोणती चुकी करणार लाविन्य पाहायला मिळतंय. इथे कॅच आउट विकेट एडीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन यज्ञेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली यज्ञेशने आणि इथे मात्र आपण बघू शकतात सुपर मात्र गोलंदाजी होत असताना 2 षटकामागे फक्त 9 धावा. पॉवर प्ले मध्ये 4.50 ची सरासरी, 1 विकेटच्या नुकसानामध्ये. यावेळेस आपण बघू शकतात अल्लेवाडी ईशान टायगर सुपर खेळत असताना, वाघासारखे खेळत असताना यावेळेस लढण्यासाठी धावा बनवाव्या लागतील. ज्या रीतीने मागच्या मॅच मध्ये बघितलं
तुषार घरत संयमी खेळी सुरुवातीला आणि नंतर अंतिम क्षणाला आक्रमक आपल्याला पाहायला मिळाला, आक्रमकता त्याने दाखवली आणि धावा बनवल्या आणि इथे मात्र तेच करावं लागेल, एखाद्या बॅट्समॅनला धावा बनवावे लागतील, टार्गेट मात्र सेट करावं लागेल. अक्षय यावेळेस बॅट बघू शकता मयुरेश एक धाव नक्की असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघू शकता तिसरा आहे अक्षय घरत आपल्याला पाहायला मिळते काटाळा एक्सप्रेस आणि इथे मात्र आपण बघू शकता 10 धावा धावफलकावर 13 चेंडू मध्ये. मैत्री सोरा 11 पालघर इकडे मात्र फायनलिस्ट पाहायला मिळते. पहिली टीम आतमध्ये येऊन स्ट्रोक खेळलाय, उंचच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच होणार. यज्ञेश प्रभू बॅक टू डगआउट्स. डीजे उपसरपंच गुंदवली गावात जगदीश भोईर बाप्पा त्याचा थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा एकदा नाराज करतो यज्ञेश प्रभू. इकडे मात्र आपण बघू शकतात बॅक टू डगआउट्स 0 गोल्डन डकचा शिकार. पहिलाच चेंडू होता, पहिलाच चेंडू अविध बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ प्रिझनला मात्र चांगली कॅचिंग. इथे मात्र आपण बघू शकतात एक चांगला कॅच करताना रुचित आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन निरंजन घरत मैदानाच्या आतमध्ये येत असताना मॅन फ्रॉम पास्तळगावचा लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते निरंजन घरत. दोन्ही आता मात्र पास्तळचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पाहायला मिळते 10. विकेटचा विचार केला, विकेट गेले 2 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण बघू शकता तर षटक क्रमांक 3 अजूनही मात्र बघायला गेलं तर 4 चेंडू आहेत तिसऱ्या षटकातील. अक्षय मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवर काटाळे एक्सप्रेस आणि इथे मात्र सुपर कामगिरी करत असताना उर्वी डीजे वाजतंय आणि PTPL गाजतंय पालघर जिल्ह्यामध्ये, यात काही वाद नाही. सुंदर मैदान आणि ह्या मैदानावर खूप मेहनत घेतलेली आहे. वंदे मातरम प्रणालीच्या माध्यमातून आपण बघू शकतात एक सुंदर दर्जेदार स्पर्धा 2024चं हे देवीत्तमान 16 आपल्याला पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आपण बघू शकतात डॉट चेंडू आलाय. यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी, सुपर गोलंदाजी, सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. फक्त 10 धावा आहेत. आतापर्यंत पूर्णपणे जकडून ठेवलंय, थांबून ठेवलंय. हलक्या हाताने खेळला जातोय. फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे मात्र रन आउट. मयुरेश पाटील कॉलिंग मध्ये गडबड. बॅक टू डगआउट. कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. इथे काही कमालीचा खेळ रंगला जातोय. मैदानाच्या आतमध्ये फुल चार्ज होऊन आलेले खेळाडू पाहायला मिळतात ईशान टायगरचे. सुरुवातीपासून आतापर्यंत मात्र कुठेच वर येऊ देवला नाही. एक फटका आला चौकाराला, त्यानंतर पुन्हा एकदा सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षयचं कौतुक करेल तेवढं कमी. या स्पर्धेमध्ये सुपर गोलंदाजी पहिल्याच मॅच मध्ये थोडा महागडा ठरला होता, त्यानंतर चुकीची सुधार केली आणि काही कमालीची गोलंदाजी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात पंच रिव्ह्यू घेतल्या वाईट साठी. बघूया यावेळेस मात्र काय असेल डिसिजन. विरल नायर सर जोडले जातील, थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फेअर डिलिव्हरी, इकडे मात्र डॉट चेंडू आलेला आहे. सुपर गोलंदाजी होत असताना यावेळेस पाहायला मिळते. सुपम आपण बघू शकता तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळतात. अजित म्हात्रे सर, आशुतोष व्यवहारे सर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. साई बालाजी संघाच्या ऑनरला विनंती आहे, त्यांच्या कॅप्टनला विनंती आहे, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर या. साई बालाजी. पुन्हा एकदा मात्र चेंडू यावेळेस बॅटच्या समोरून निघून जातोय. पुन्हा एकदा डॉट आलेला आहे. कमालीची गोलंदाजी अक्षय कडून. यावेळेस फक्त एक धाव खर्च करतोय. धावेंचा विचार केला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3.33च्या सरासरीने फक्त 10 धावा पाहायला मिळत आहेत या डीजे. फलंदाजाचा करदन काल करतोय साऱ्यांची दांडी गुल, करतोय साऱ्यांची दांडी गुल, करतोय साऱ्यांची दांडी गुल. वन साइड मॅच विनर मारतोय चौकार. थँक्यू डीजे मास्टर. स्वप्नीलजी मोरे आणि करण मोरे यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आयोजकांचा कॉल आहे, कृपया करून आपण या. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत असते. इथे मात्र आपला संघ खूप चांगला खेळला, परंतु जी एक महत्त्वाची धाव आहे ती धाव राहिली, नाहीतर मॅच कंटिन्यू राहिली असती. आणि इथे आपण बघू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 10. कमालीची गोलंदाजी होत असताना आजच्या टेनिस क्रिकेटचा विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला आहे तो म्हणजे गोलंदाजाचा. तुमच्याकडे धारदार गोलंदाजी असेल तर तुम्ही स्पर्धेमध्ये विजय मिळवणार, यात काही वाद नाही. त्याचं चांगलं उदाहरण मागच्या मॅचमध्येच आपल्याला पाहायला मिळालं. 68 होते. पालनने मात्र पहिल्या षटकामध्ये 23 केला, पुढच्या षटकामध्ये कमबॅक केलं, एकही धाव दिली नाही, मेडन षटक हाताळलं. आणि मात्र शेवटचं षटक आपण बघू शकतात ते देखील मात्र महत्त्वपूर्ण होतं. कस्तुभने ते हाताळलं. इकडे मात्र हलक्या हाताने बघा, कधी कधी हार्डवर्क नाही स्मार्टवर्क देखील काम येतो. इकडे स्मार्टवर्क पाहायला मिळते प्रेमित राऊतच्या माध्यमातून. चौकार आलाय एडीजे. डीजे मास्टर. वेळेनुसार खेळ करणं गरजेचं आहे. वेळ ज्याची चांगली असते तेव्हा मात्र सगळं काही चांगलं होतं. वेळ खराब आली का मात्र सगळं काही खराब होतं. इकडे एक गोष्ट आली, चौकार आलाय. प्रेमित मात्र इकडे फारीला सावरावं लागेल, इथे इनिंगला सावरावं लागेल. चौकार. स्कोरबोर्ड 14. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलेला. इकडे मात्र फुल रेडचा चेंडू होता, अपील केलेली आहे. पंच नकार देतात. उत्साह में ज्यादा विश्वास में कम अशी अपील. डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये मात्र 4 धावा आले 4थ्या षटकामध्ये. वीरेंद्र भांबरे कालच्या दिवसामध्ये मात्र देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चहाडे येते. बाबरे. स्लोवर चेंडू हलक्या हाताने ढकलला जातो. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला एक धाव बसेल. अक्षय या दोघांबरोबर खेळलेला आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे दोघांची ताकद, दोघांची कमजोरी. तसं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो 15-15 स्कोर कार्डवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडू बाकी आहेत. सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळते. बघूया फायनलमध्ये जाणार कोण. इथे वाट बघते मैत्री स्वरा इलेव्हन. आमच्या विरुद्ध येणार कोण फायनल खेळण्यासाठी. आजचा स्पर्धेचा 5वा दिवस, अंतिम दिवस पाहायला मिळते. आणि या मॅच नंतर अंतिम मॅच देखील स्पर्धेची पाहायला मिळेल. एक सुरेख देखणी स्पर्धा वंदे मातरम प्रणाली आयोजित PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग. निरंजनचा फटका. इकडे मात्र सूर्यदेवाची कृपा झालेली आहे. यावेळेस चेंडू किती धावा येतील पाहूया. सूर्यदेव डोळ्यावर आलेत. अक्षरशः लावीनला काहीच दिसला नाही. सूर्य झोकात गेल्यावर चेंडू काळा झाला आणि त्यामध्ये मात्र फायदा होतोय इथे बॅटिंग टीमला. प्रेक्षकांनी सपोर्ट करायचा. यस, प्रेक्षक मात्र इकडे पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस मात्र षटकार, प्रेक्षकांनी मात्र षटकार दाखवले परंतु बघूया इकडे पंच आम्हाला षटकार देत आहेत. आणि यस, हाताला लागून मात्र चेंडू डायरेक्ट गेला तो बाउंड्री लाईनच्या पार. हा षटकार आलाय. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 21-21 चौथं षटक मात्र मार्गस्थ आहे. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. 21 धावा धावफलकावर.
धावा येणं गरजेचं आहे. इथे दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू 40+ झालेले आहेत आणि मोठा क्रिकेट खेळलेला आहे आणि मात्र त्या दोघांना जबाबदारी उचलावी लागेल. आता मात्र इकडे एक्सपिरियन्सच काहीतरी करू शकतो, कारण की हे दोन्ही खेळाडू क्रिकेटच्या प्रत्येक परिस्थितीतून गेलेले आहेत आणि ही मात्र खराब परिस्थिती त्यांनी देखील त्यांनी मात्र हे पाहिलेली आहे, पहिले त्याच्या समोर गेलेले आहेत. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, डॉट आलाय. निरंजन मात्र आपण बघू शकता तर बॅटिंगला आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडला पूर्णपणे प्रोटेक्शन आहे, त्यामुळे ऑफ साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू आलाय. सुपर गोलंदाजी आहे. मी म्हणेल या ओव्हरमध्ये 11 आल्या तरी देखील अजूनही चेंडू फेकून झाले 23 आणि धावा आहेत 21. म्हणजे डिसिप्लिन खूप चांगला आहे. एकही चेंडू एक एमांतर आतापर्यंत हाताळलेला नाही आहे. इतकं चांगलं डिसिप्लिन पाहायला मिळते. पुन्हा एकदा कव्हरच्या ठिकाणी फटका सजवला जातोय. एकदा बसेल, चांगली फिल्डिंग. सर्व मात्र जर खेळाडू बघितले तर त्यांची शरीरयष्टी बघा, एकदम मग क्रिकेटसाठी पूरक असलेली शरीरयष्टी पाहायला मिळते आणि त्यामध्ये मात्र ही चांगली कामगिरी होत असताना युवा खेळाडूकडून मी म्हणेल एक बाजूला अनुभव, एक बाजूला टॅलेंट, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावर. देऊया संधी डीजेला पुन्हा एकदा, येऊया मैदानाच्या आतमध्ये. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. थँक्यू डीजे मास्टर. षटक क्रमांक 5 वर लाविन्य आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. आपण बघू शकता यावेळेस स्ट्राईकला निरंजन, नो स्ट्राईकला प्रीमित. आता मात्र बघायला गेलं तर ज्याच्या कप्तानशिप खाली खेळत असताना लाविन्य आतापर्यंत खेळताना दिसला फायर पासन संघाकडून, त्यांच्याच विरोधात गोलंदाजीसाठी तयार आहे. गुरु शिष्य आपल्याला पाहायला मिळतं असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे आपण बघू शकता स्ट्राईकला निरंजन, गोलंदाजीचा भार सांभाळलाय लाविन्य. पहिला चेंडू 5व्या षटकातील. स्कोरबोर्ड 22. बदलावती चुकते, इकडे मात्र डेड बॉल दिला जाईल. वेळेमध्ये खेळ होणं गरजेचं आहे. इथून अपेक्षा असेल तर इथून मात्र ज्या बॅटिंग टीमची किमान 30, 12 मध्ये किमान 30 बनवणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मी पहिलेच म्हटलं ईशान टायगर संघाचा जो मात्र महत्वपूर्ण भाग आहे ते 4 षटकं, ती म्हणजेच अक्षय आणि वीरेंद्र, ही 4 षटकामध्ये धावा देत नाहीयेत. इकडे मात्र फटका उंचच गेलाय. कीपर दिवेश यावेळेस चेंडू खाली आणि गुड कॅच. काय कॉन्फिडन्स यावेळेस कॅच घेताना दुसऱ्या अटेम्प्टला उडवला, एका हातामध्येच घेतला. निरंजन करत बॅक टू डग आउट एट डीजे. नवीन बॅट्समन मॅन फ्रॉम सालवड परेश मोरे, सालवड गावचा धोनी म्हणून त्याची ओळख आहे. एक हार्ड हिटर बॅट्समन. बघूया मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेला आहे. बघूया किती धावा मात्र बनवल्या जातील, कारण की क्रुशियल मोमेंट आहे. 11 चेंडू त्याच्याकडे आहेत आणि 11 चेंडू मध्ये धावा किती बनल्या जातील. अक्षरशः गोलंदाजाने मात्र इकडे धुवा उडवली आहे. इथे मात्र आपण बघू शकता लाविन्य पहिल्या चेंडूवर इथे विकेट मिळवलेला आहे. निरंजन घरतला बाद केलेला आहे, म्हणजेच शिष्य गुरुवर भारी पडतोय असं म्हणायला हरकत नाही. दुसरा चेंडू
आणि परेश मोरे, मी पहिलेच म्हटलं सालवडगावचा धोनी, जेवढ्या जोराने गोलंदाजाने आवाज काढला तेवढ्याच जोराने बॅटीतून आवाजाला टक करून चेंडू निघून गेलाय सीमा पार. मोहर लिहिली होती या चेंडूवर 6 धावेची. डीजे डीजे मास्टर. इकडे मात्र दाखवून दिले जाते आतापर्यंत संधी मिळाली नाही, परंतु संधी मिळेल तर मी सोडणार नाही. एंट्री लेट आहे मगर ग्रेट आहे. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 28 धावा धावपलकावर. इथून ज्या धावा बनतील त्या महत्वपूर्ण असतील. सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळते. खराब बॅटिंग मात्र पाहायला मिळाली वंदे मात्र पन्हाळी संघाच्या बॅट्समन कडून. ओपनिंग जोडी जर बघायला गेलं तर स्वप्नील आणि मयुरेश आतापर्यंत चांगली कामगिरी होती, परंतु या मॅच मध्ये कुठे ना कुठे थांबवलेलं आहे. यज्ञेश प्रभूने पुन्हा एकदा नाराज केलं, निरंजन घरत बाद झाला आणि यावेळेस मात्र बॅटिंगला येत असताना आपल्याला पाहायला मिळते परेश मोरे. पलटवार झाला आहे इथे, षटकारानंतर डॉट देखील आलाय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इथे टाळे वाजवण्याची संधी जर बघायला गेलं तर वंदे मात्र परनाळीला देखील मिळेल आणि टाळे वाजवण्याची संधी ईशान टायगर आल्लेवाडीला देखील मिळेल. डॉट आल्यावर मात्र ईशान आल्लेवाडी संघाच्या तंबू मधून टाळ्या आणि षटकार चौकार आला तर मात्र वंदे मातरमच्या तंबू मधून टाळ्या. बघूया यावेळेस तयार पुन्हा एकदा क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. षटकारानंतर कमबॅक केला लाविन्याने. सुपअप मात्र यावेळेस चेंडू टाकला जातोय. असं म्हटलं तर 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि 12 खेळाडू मैदानाच्या बाहेर, ते म्हणजे प्रेक्षक. सपोर्ट असणं गरजेचं आहे. सध्या मात्र बोलबाला आहे गोलंदाजाचा. स्कोरबोर्ड 28. चेंडू फेकून झाले 4. 5वा चेंडू. चांगला फटका आहे सरळ बॅटीने. यावेळेस कडक प्रहार. तिकडे क्षेत्ररक्षण होत असताना अक्षय पाहायला मिळतोय. 1 धाव बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 29-29. शेवटचा आणि अंतिम चेंडू 5व्या षटकातील 29 स्कोर कार्डवर. सेकंड सेमीफायनल PTPL 2024 आपण पाहायला मिळते. आयोजक वंदे मातरम परनाळी. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच नंतर मेगा फायनल पाहायला मिळेल. सुपर सुरेख देखणी स्पर्धा आपण पाहू शकतात. प्रेमित राऊत ऑन स्ट्राइक. यावेळेस प्रेमितचा फटका उंच गेलाय, लांब आहे का आणि इकडे मात्र कॅच आहे की काय आहे. एफर्टलेस असं वाटलं की मात्र त्याला माहिती होतं फक्त हात ठेवायचा आणि चेंडू हातात येईल. या स्पर्धेतला सर्वात चांगला कॅच यावेळेस पाहायला मिळतंय. मिस्टर वीरेंद्र वीरू बामरे, क्या बात है आपके. सुपर कॅच. प्रेमितला देखील विश्वास बसत नाहीये, त्याला स्वतःला खेळाडूला विश्वास बसत नाहीये आणि इकडे मात्र प्रेक्षक देखील आश्चर्य झालेत की काय कॅच घेतलाय. उभा होता फक्त बघत होता चेंडू जाताना, अचानक हात टाकला आणि त्यानंतर मात्र कॅच हातामध्ये. यावेळेस ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. हे बघा, एफर्टलेस इझी ये तो मेरे बाये हात का खेल है असं सांगत असताना यावेळेस आपण बघू शकतात इथे विरूला रेबेनचं गॉगल युसुफ सय्यदने मात्र या कॅचसाठी देण्यात आलेला आहे. त्याचा जो गॉगल आहे तो मात्र या पारितोषिक म्हणून आपण बघू शकता युसुफ सय्यदने या कॅचसाठी विरूला देण्यात येईल. यस, आपण बघू शकतात काय कमालीचा कॅच. त्याची नजर खूप चांगली आहे त्यामुळे हे गॉगल त्याच्यासाठी. काय कॅच घेतलाय. 6 धावा, तब्बल 6 धावा वाचवल्यात आणि आता मात्र या मॅच मध्ये पहिल्यांदा यश चौधरी जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो इन ॲट नंबर 7. आतापर्यंत तर तो आपल्याला पाहायला मिळत होता तो म्हणजेच 1 डाऊन 2 डाऊन या मॅच मध्ये डायरेक्ट 7व्या नंबरवर अलग रणनीतीने मात्र उतरलेली वंदे मातरम परनाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर यावेळेस हेमंत गायकवाड. काय कमालीची कॅच, सुपर कॅच. व्हिडिओ व्हायरल होणार, हा व्हिडिओ स्टेटसला जाणार. असं म्हटलं जातं की काम ऐसा करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा करो की नाम सुनते ही काम हो जाए. आणि इकडे बघूया 6 चेंडू आहेत. शॉर्ट चेंडू, फटका उंचच गेलाय. पुन्हा एकदा मात्र कॅच होईल का. दिवेश मात्र पोहोचू शकला नाही. एकदा बसेल. स्कोरबोर्ड 30.
30 स्कोर कार्डवर. ईशान टायगर संघ आपण बघू शकता तर सुपर कामगिरी, गोलंदाजी, फलंदाजी. वीरेंद्र बाबरे, क्या बात आहे. बाबरे नाही बापरे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे युवा टॅलेंट जे आहे ना ते लपून असते ते आता मात्र बाहेर येते पीटीपीएलच्या माध्यमातून. खरोखरच बरेच शब्द निघत आहेत. बाबारे, बापरे, परंतु बांबरे हे आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, या स्पर्धेमध्ये ॲज अ खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळते. मला वाटते पुढच्या स्पर्धेमध्ये कॅप्टन देखील पाहायला मिळेल, मात्र आयकॉन खेळाडू देखील पाहायला मिळेल. यावेळेस आपण बघू शकतात पहिल्या चेंडूवर सिंगल, क्रॉस बॅटीने खेळला जातोय. हा देखील उंचच गेलेला आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप होताना पहिली चुकी होत आहे. मात्र मी बघेल की ईशान टायगर या संघाकडून आतापर्यंत कोणतीही चुकी होत नव्हती. कोणाकडून कॅच काय कोणाकडून मिसफिल्डिंग काही ड्रॉप होत नव्हतं, परंतु इकडे मात्र एक कॅच ड्रॉप झालाय. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32. यश चौधरी आपण बघू शकतात ज्याने स्पर्धा मात्र चांगल्या रीतीने खेळली आहे. खूप चांगली बॅटिंग बॉलिंग केलेली आहे. आणि इथे मात्र टीमचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. यस स्वप्नील मोरे आणि करण मोरे, म्हणजेच ऑनर त्यांना मी विनंती करेल आपण या. क्रॉस बॅटिंग पुन्हा एकदा फटका सजवला, उंचच गेलेला आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार, एक तर नक्की येईल. दुसरी मात्र धाव पूर्ण होत असताना आणि इकडे मात्र थोडी मिसफिल्डिंग आणि त्यामध्ये मात्र 2च मिळतील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. विशालजी राऊत यांचे शुभ असते मात्र 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 34 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा येऊ द्या यावेळेस टॉस बॉक्स कडे. आणि इथे मात्र आपण बघू शकता विशालजी राऊत यावेळेस फटका सजवलाय. इथे उडवलाय चेंडूला. अक्षय प्रयत्न करतो परंतु यावेळेस चेंडू निघून जाणार. किती धावा असतील बघूया. चौकार षटकार काय असेल. रिव्ह्यू घेतलेला आहे पण जणी चौकार षटकार तात्पुरता जाऊया आपण. नक्कीच विशाल राऊत कॅमेरा येऊ द्या. आपण पाहू शकतात की जी खेळाडूची धनराशी आहे ती मात्र त्यांच्या कॅप्टनकडे देण्यात येते, म्हणजेच करण मोरे. अक्षय इथे मात्र सांगतोय की संघाचा कॅप्टन षटकार बघूया, चेक करतायत. यस षटकार अक्षयने मात्र इकडे स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलेले आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 स्कोर कार्डवर यश चौधरी थोडा उशिरा यावेळेस पाठवला. इथे मात्र या मॅच मध्ये थोडा बदल करण्यात आला. बघायला गेलं तर अजून चेंडू असतील 2. दोन्हीच्या दोन्ही चेंडू मात्र मोठे हिट येतील का. हेमंत गायकवाड आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा हिट येईल का. पुन्हा एकदा मोठा हिट येतो बघा. उशिरा उतरवलाय इथे मात्र यशला. हा युवा टॅलेंट ऍज अ कॅप्टन म्हणून संघामध्ये होता. स्कोरबोर्ड 46 आणि इथे सांगतोय की थोडी चुकी झाली वंदे मातरम संघाकडून. या बॅट्समनला थांबवण्यात आलं आणि इथे मात्र 46 शेवटचा चेंडू असेल हेमंत आपल्याला पाहायला मिळते. कारण की डाव्या हातासमोर अक्षय आणि त्याच्या जोडीला मात्र वीरेंद्र हा थोडा फसला जात होता आणि डाव्या हाताचा एवढा होणार खेळाडू तुम्ही मात्र तंबूमध्ये बसवून ठेवला. आणि इथे मात्र येतोय 2 षटकार सलग. यानंतर मेगा फायनल असेल. 46 झालेले आहेत. मैत्री स्वरा 11 या संघाविरुद्ध कोण खेळणार पाहूया. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड सेमी फायनल सुरू आहे. यावेळेस तिसरी येईल का मोठी हिट. उंच गेलेला आहे परंतु इकडे क्षेत्ररक्षक कॅच आउट. चांगला प्रयत्न होता परंतु इकडे चांगली बॅटिंग करून
परततोय आपल्या संघाला 46 धावेपर्यंत पोहोचवलेला आहे. आतापर्यंत जो खेळ रंगलाय त्या खेळामध्ये पाहायला मिळते ह्या धावा डिफेन्स नाही केल्यात कोणत्याच संघाने. ह्या छोट्या धावा आहेत परंतु बघूया हा कमाल करता येईल का वंदे मातरम परनाईला. 46 बनवले आहेत, 47चं टार्गेट आहे. लगेच मात्र मैदानात उतरा, लगेच बॅट्समन पाठवा, वेळ कमी आहे त्यामुळे स्पीडअप ठेवा. मी मात्र इकडे तात्पुरता थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा PTPL 2024 पालघर तालुका प्रीमियर लीग आयोजक वंदे मातरम परनाळी. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आपल्यासोबत जोडले जातील युसुफ सय्यद. मान यार बेटे खाने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ने अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी यार साफ रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा गोली गोली चलेंगी गोली पे गोली चलेंगी गोली गोली चलेंगी गोली पे गोली चलेंगी DJ Dipsy रिकॉर्ड हर बार और थाने में रुका सयारा का सारे हरियाणे में बुझ लो रिकॉर्ड हर बार और थाने में रुका सयारा का सारे हरियाणे में काट ले बनाना रिफला पर रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप सुदेश पाटील आमचे कोर कमिटी मेंबर्स सुशेत पाटील ते पडद्याच्या आत म्हणजे प्रेक्षक आहेत ना व्हॉलंटियर त्यांना बाहेर काढायचं चला कारण की पंचांचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक करत असताना बॅटिंग करताना जे बॅटर आहे त्यांना कन्फ्युजन होतोय, पंचांसुद्धा कन्फ्युजन होते. लक्षात घ्या. अक्षय घरत आपल्या डगआउटकडे ज्या पुढे प्रेक्षक आहेत त्यांना मागे बसवायचं चला. अक्षय घरत कॅप्टन, ईशान टायगर आलवडी संघाचे संघनायक आपल्या डगआउटच्या आजूबाजूचे प्रेक्षक आहेत आपले समर्थक त्यांना पडद्याच्या बाहेर बसवायचं आहे आणि डगआउटच्या मध्ये बसायचे. लक्षात घ्या प्लीज. तर वेलकम बॅक. वंदे मातरम परनाळी आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. पर्व दुसऱ्या पहिल्या वर्षी या स्पर्धेचा आपण पाहतोय. आमची कोर कमिटी पाहू शकाल ज्यांनी ग्राउंडसाठी चांगली मदत केली आहे. कुंदन संख्या असतील, स्वप्नजी घरत, प्रेमित राऊत, निरंजन घरत, साहिल कुरेशी, उमान कुरेशी, मोहम्मद कुरेशी, केतन राऊत, कुणाल अधिकारी, चेतन साणे, विजेंद्र खानजोडे, विशाल राऊत, सुदेश पाटील, मनोज मोरे, किशोर धोडी, वनित शेळका, छोटी कंपनी, हार्दिक सुतार, मोटू, यतीन पडवळे, पतलू, तसं पाहिलं गेलं तर निशांत दुबळा, कांशा, समरेश, विश्वास सोंटू, शुभम सिंग, हर्ष गोटेकर, बाळू ओमकार संखे आपण पाहू शकाल. पार्थ सूर्यवंशी, पारस, सागर भोईर, श्रीकांत मोकणे, अतुल पाटील, दीपेश संखे बाळा, मनमोहन मोरे, मध्या, राकेश मोरे, श्याम्या, बंटी खाजा, माळीकाका BRC, अभय शेळका. स्कोरर आमची प्रतीक चौधरी आणि मनोज संखे साहेबांचा नक्की धन्यवाद असेल. चांगलं अप्रतिम काम केलं या स्पर्धेला या मैदानाविषयी आणलं गेलंय. नक्कीच आपण पाहू शकाल आम्हाला जे स्पॉन्सर लाभले गेले त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आदरणीय सन्मान्य जगदीश जाधव यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तसं पाहिलं गेलं तर सतीची संख्या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच या स्पर्धेला मला स्पॉन्सर लाभले गेले शिवशाही कन्स्ट्रक्शनचे ऑनर भूषणजी संख्या असतील, मिलिंदजी वडे, उपसभापती पंचायत समिती पालघर, दिनेश तारवी साहेब, शिवसैनिक व पत्रकार कैलासवासी प्रवीण गणपत संख्ये यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय आम्हाला स्पॉन्सर केले गेले. मोरेश्वर संखे साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य आदरणीय सन्माननीय वसंतजी जाधव काका अध्यक्ष आहेत रोहिदास समाजाचे, त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेल्या. अनिलजी तरे साहेब माजी पंचायत समिती सदस्य पालघर शिवसेना उपतालुका प्रमुख, माजी मान्य श्री जयेंद्र दुबळा गटनेते जिल्हा परिषद पालघर. तसंच पाहिलं गेलं तर रोहिदास राऊत समाधान एंटरप्राइजेस मुंडवाळी, मुकेश दादा पाटील शिवसेना बोईसर शहर प्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य पालघर, मान्य श्री तुषार संखे अध्यक्ष स्वरा ग्रुप
स्वरा शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. आपण पाहू शकाल माननीय श्री अशोकजी वडे माजी कृषी सभापती पालघर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल आम्हाला दिली गेली, त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. श्री निलेश संखे साई कन्स्ट्रक्शन पालघर, मनोजी संखे बॉब शहर प्रमुख बोईसर, रोहनजी संखे रोहन एंटरप्राइजेस बोईसर, माननीय श्री देश घरत ग्रामपंचायत सालवड उपसरपंच, संजयजी पाटील सालवड ग्रामपंचायत सरपंच, या सगळ्यांचा धन्यवाद असेल. तसंच चेतन बेंगलोरी आणि धनंजय बेंगलुरूचा सुद्धा धन्यवाद असेल. घेवली दत्तात्रेय कन्स्ट्रक्शनचे ऑनर आहेत, त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. विजय पिंपळे सिव्हिल इंजिनियर कुंबोली यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. वळूया मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल दुसरा सामना वीरेंद्र बाबरे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वर दिवेश पाटील. वीरेंद्र बाबरे आपण पाहतोय अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी सुरेख केली वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून, तब्बल धावा त्यांनी खर्च केला पाहू शकाल. यावेळेस फुलटा चेंडू मिस टाइम नक्की झाला, चेंडू खाली खेळाडू आलाय आणि हसमुखनी चुकी केलीये, हसमुखनी चुकी केलीये फुलटॉस बॉलला. यावेळेस फसला होता वीरेंद्र बाबरे, पहिल्या चेंडूवर चुकी चुकी चुकी, चुकीला माफी नाही असं क्रिकेटचा मंत्र आहे. आणि क्रिकेटचा मंत्र आहे टेक द कॅचेस विन द मॅचेस, लूज द कॅच ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस, हा मंत्र आहे क्रिकेटचा. आणि पहिल्या चेंडूवर चुकी केली गेली, वीरेंद्र बाबरे यांना जीवनदान दिले गेले. वीरेंद्र बाबरेने 2 षटकं टाकली. मागील इनिंग्स मध्ये पाहिलं तर 1 विकेट 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या 2 षटकांमध्ये. त्यावेळेस बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आला निर्धाव डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर नक्की संधी होती, गोल्डन डकचा शिकार झाला असता, परंतु यावेळेस हसमुखने चुकी केली आणि 2 चेंडू 2 धावा. नक्कीच आपण कमी धावांचे धावा जेव्हा डिफेंड करतो तेव्हा विकेट्स घेणं खूप गरजेचं आहे. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, हसमुख परत चेंडूवर आलाय, चांगले ते क्षेत्ररक्षण केले गेले, चेंडूला अडवले गेले आणि 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावलं गेलं, धावसंख्या 2 पोहोचेल. 3 चेंडू खेळ संपलं गेले. वेलकम नयन घरत नंदन घरत पाहतोय, नक्कीच हार्ड लक असेल, चांगला खेळ तुम्ही साकारला नवलीकर, हार्ड लक पुढच्या स्पर्धेत बेस्ट ऑफ लक असेल आमच्याकडून. घरात बंद होऊन पाहू शकाल आमच्या व्यासपीठाकडे असताना. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने खेळला आणि दिवेश पाटीलच्या बॅटमधून आलाय. यावेळेस PTPL सिक्सर, पहिला षटकार या इनिंग्समध्ये. धावा देऊन पोहोचतील धावफलकावर 9. आणि वाढीचे तर बघा आपण चेंडूची गोष्ट इकडे, चेंडूचा खेळ संपला गेले 4-9 धावा धावफलकावर. यावेळेस क्रॉस बॅक बैठा, घुटना टेक, सिक्सर देख असा फटका खेचलाय दिवेश पाटील. मॅनपंप सातपाडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावा धावफलकावर. लगेच पहिल्या चेंडूवर झेल सुटला, तदनंतर 2 धावा, 1 डॉट, 1 सिंगल, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार दिवेशच्या बॅट मधून. आणि पाहू शकाल धावसंख्येची गोष्ट केली 5 चेंडू 15 धावा धावफलकावर. बिनगडीबाज शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकीच्या पहिला षटक. मार्गस्थ लोअर फुलटो चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. पहिली धाव वेगाने घेतली जाईल, दुसरी धावचा प्रयत्न केला जाईल का खेळाडू आलाय, चेंडूला फील्ड केला जाईल. यश चेंडूला फेकी केली गेली, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. पहिला षटक संपला गेला 17 धावा धावफलकावर. आता बॉल टू रन इक्वेशन आपण पाहू शकाल, 5 षटकांमध्ये बनवायचे आहेत 30. यानंतर या स्पर्धेमधला मेगा फायनल चा सामना असणार आहे. कुठला संघ जाऊन पोहोचेल, सेकंड संघ असणार आहे जो पोहोचेल मेगा फायनल मध्ये. पहिला संघ नक्कीच जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे केवलदादा पाटील, तुषारदादा प्रणयदादा घरत आणि तुषारदादा संखे यांचा संघ आपण पाहू शकाल. मैत्री 11 स्वरा पालघर संघ, त्याच्या समोर कुठला संघ 2 हात करेल, पर्व दुसऱ्याची ट्रॉफी आपल्या नावावर करेल. मागील वर्ष पाहिला आपण छत्रपती संभाजी राजे मैदान बेटेगावचं मैदान पाहायला भेटलं, त्याच्यामध्ये अद्विक 11 मनोर हा संघ चॅम्पियन बनला होता. आणि पाहिलं तर टेंबोडे 11 हा संघ रनअप ठरला होता. परंतु टेंबोडे संघामध्ये पंकज पाटील, यश चौधरी हे 2 खेळाडू होते मेगा फायनल खेळत असताना. पंकज पाटील पोहोचलेत मेगा फायनल मध्ये आणि बघूया यश चौधरी पोहोचेल का प्रश्न आहे. परंतु अक्षय घरत अँड टीम काय सुरेख खेळ साकारते. पाहिलं तर ईशान टायगर आलेवाडी संघ आपण पाहू शकाल. 12th मॅन खूप खुश आहेत आमच्याकडे बसलेले ईशान 11 टायगर संघाचे.
यावेळेस पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता वीरेंद्र बाबरेचा. आतापर्यंत वीरेंद्रने 4 चेंडू खेळले, 4 चेंडूंनी तब्बल पाहिलं 3 वर बॅटिंग करतोय, 3 चेंडू 14 वर बॅटिंग करतोय दिवेश पाटील. अप्रतिम सामना आहे. यश चौधरी मागील इनिंग्स मध्ये 3 चेंडू फक्त खेळले होते, 3 चेंडू मध्ये तब्बल 5 चेंडू 18 धावा त्यांनी बनवले. त्यापुढे ऑफसाईडला खेळला गेला. यतीन पाटील आलाय, चेंडूला फील्ड करतोय. यतीनने चेंडू फील्ड केला, फेकी केली आहे, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. षटकार चौकार नक्कीच येतात, परंतु एकेरी दुहेरी जास्त भार देत आहेत. आपण सांगतो ना की जेव्हा आपण मोठे फटके खेळतो, परंतु सिंगल डबल येणं खूप गरजेचं आहे. धावफळक हलतं ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा धावफळक तुम्ही हलतं ठेवतील, नक्कीच एक चांगल्या स्कोरकडे तुम्ही पोहोचतील आणि चांगलं धावफळक जे असेल त्याचा सुद्धा पाठलाग तुम्ही करू शकता. हे बॅटर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये दिवेशने नक्कीच अप्रोच केलं, 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पोहोचेल 19. तुषारदादा संख्या वेलकम आपण पाहू शकाल. आणि क्लीन बोल्ड वीरेंद्र बाबरे बॅक टू डग आउट. बघूया आपण पहिला गडी पास झालाय. आपण पाहू शकाल तुषारदादा संख्या आमच्या मुख्य व्यासपीठाकडून थोडंसं पुढे जातात आणि आमची पाहुणे पाहू शकाल खैरापाडा ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सन्मान्य विवेकजी वडे साहेबांचं थोड्या क्षणामध्ये आगमन होईल. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. तर बघा आपण अजून एक अपकमिंग यंग स्टार मैदानाच्या आतमध्ये माहीम मिठागरला बिलॉंग करणारा एसटी बांधव पाहू शकाल. आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी तरे साहेबांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतीक शिंगडे माहीम मिठागरला बिलॉंग करणारा खेळाडू आणि पहिला आपण जो बाद झाला खेळाडू पाहिला ना, तो सुद्धा एसटी ला बिलॉंग करणारा खेळाडू होता वीरेंद्र बाबरे. यावेळेस प्रतीक ऑन स्ट्राईक. हा यावेळेस पाहिलं तर हलकी शॉपिंग नक्कीच केली गेली. स्वप्नील दादा जेव्हा चेंडूला फील्ड करतील पाहू शकाल, 1 धाव परिपूर्ण केली गेली. पंच लेग बायचा कॉल नक्की दर्शवत असताना धावफलक एकने पुढे सरसावले. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 20 धावा. नक्कीच पाहिलं तर आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्याचबरोबर खैरापाडा ग्रामपंचायत विवेकजी वडे त्यांच्याबरोबर सामजी शंके असतील, त्यांचं सगळ्यांचा मनापासून हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल नरेश दादा सुद्धा पाहायला भेटेल, मॅन फ्रॉम कलोडे, त्यांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम दादा, आपल्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला खेळला गेला, खेळाडू नाही गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आलाय यावेळेस चौकार, 4 धावा. नक्कीच आमचे पाहुणे आमच्या मुख्य व्यासपीठाकडे असताना आपण पाहू शकाल संजय दादा पाटील असतील, श्यामजी संख्या असतील, विवेकजी वडे असतील, नरेश जी असतील, जयेंद्र दुबळासळ आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या, अनुपजी संख्या असतील, सगळ्यांचं मनापूर्ण हार्दिक स्वागत आहे. त्या पाहायला गेलं तर एक सुरेख व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल कल्पेशजी पिंपळे साहेबांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आज मान्यवरांची मांदेवाडी आमच्या मुख्य व्यासपीठावर असणार आहे. यावेळेस प्रत्येक बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, किशोर धोडी चेंडूला फील्ड करतोय, झेल टिपला गेला. या षटकामध्ये एक चौकार आलाय, परंतु 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय मिस्टर यश चौधरी. आणि षटक क्रमांक दुसरा संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा आहे धापडकावर 24-24. येणारे 4 षटक बनवायचे विजयासाठी 23. तर पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या पाहुण्यांचं आगमन होताना संजय पाटील सर असतील, नरेश दादा असतील, त्याचबरोबर खैरापाडा ग्रामपंचायत सरपंच थेट सरपंच विवेक दादा वडे आणि आमची पूर्ण कमिटी आपण पाहू शकाल आणि तुषार दादा संख्या आपण पाहू शकाल, यात सुद्धा आगमन झालं. वेलकम सगळ्या पाहुण्यांचा. मी युसुफ सय्यद वंदे मातरम प्रणालीच्या कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. वडे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मॅन फ्रॉम काटाळे अक्षय घरत. मागील काही दिवसापूर्वी यांचा नक्कीच संगीत रिलीज झाला आणि उर्वी डेजीच्या माध्यमातून संगीत त्यांचा नक्कीच ऐकायला भेटला आम्हाला आणि एक चांगला संगीत नक्कीच पाहू शकाल. आदरणीय सन्मान्य मिलिंदजी वडे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. उपसभापती पंचायत समिती पालघर मिलिंद वडे दादा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत.
ज्यावेळेस बॅकफूट लावून खेळायचा प्रयत्न होता प्रतीक, आपण पाहू शकाल स्ट्राईकवर डॉट बॉल आलाय. 23 चेंडू 23 धावांची गरज बॉल टू इक्वेशन आहे. पाहू शकाल आपण निरंजन घरत पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तोच गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन पहिला चेंडू टाकलाय निर्धाव. यावेळेस स्पर्धेचा शपळून घ्यायचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी आपण सांगतो ना, जीवनामध्ये जर आपण पुस्तकला रीड करत तर चांगलं फिलॉसॉफर किंवा प्रोफेसर बनू शकता. त्या अनुषंगाने तुम्ही बॅटरच्या पायाला जर रीड करतील तर चांगले गोलंदाज बनू शकता. यावेळेस प्रतीकच्या पायाला रीड केला होता, सफल झाला होता, त्याला फॉलो करून चेंडू टाकला गेला आणि चेंडू आला निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. 22 चेंडू 23 धावांची गरज अजून या सामना जिंकण्यासाठी. यावेळेस स्विच हिट, अल्टी पलटी, चेंडू मैदानाच्या बाहेर होतोय, कल्टी आणि पंच दर्शवतात इट इज 4. पीटीपीएल चौकार, 4 धावा. तर बघा आपण धावसंख्या जाऊन पोहोचल 28. समीकरण बदलले गेले. येणारे 21 चेंडू बनवायचे 19. 21 चेंडू 19 धावांची गरज. तर प्रत्येक गोलंदाज सजोईल मिस्टर निरंजन गत. 21 चेंडू 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस ऑन साइडला डीप लॉंग ऑनला क्लिअर करत सडक पे कडक आलाय प्रतीक शिंगणेच्या बॅट मधून हा षटकार. 6 धावा. वन साइड मॅच विनर मारतोय चौकार आणि षटकार, मारतोय चौकार आणि षटकार, मारतोय चौकार आणि षटकार. धन्यवाद. त्यांना आपण स्वागत करून घ्या. आमचे मान्यवर आहेत मनोजी संख्या साहेबांचे शुभ हस्ते आमच्या मान्यवर स्वागत असणार आहे. त्यावेळेस पाहू शकाल धाव घ्यायचा प्रयत्न हसमुख चुकी करतो आणि 1 धाव नक्कीच घेतली गेली. अनुराग चव्हाण आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्यायचा आहे. आपण पाहू शकाल आमच्या पाहुण्याचा सन्मान मनोजी संख्या साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. पाहू शकाल या सगळ्या पाहुण्यांमध्ये संजय पाटील सर असतील, विवेकजी वडे असतील, मिलिंदजी वडे असतील, सगळ्यांनी यायचं. साम संख्या सर आपण सुद्धा या. तुषार संख्या आणि मनोजी संख्या साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान असेल पुष्पगुच्छ देऊन. कुंदन संख्या बंटी आपण पाहतोय. श्याम भाऊ संख्या यांचा सुद्धा आपण वेलकम करूया. श्याम संख्या सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस हार्दिक शुभेच्छा सर. आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील आमच्या कमिटीच्या माध्यमातून. श्याम संख्या सर नक्कीच हॅपी बर्थडे. नक्कीच षटक पाहू शकाल संपल्या गेल्या बर्थडे सॉन्ग वाजवायचं आहे मिस्टर डीजे मास्टर. श्याम संख्या सरांचा वाढदिवस आहे आजच्या दिवसामध्ये. पाहू शकाल ब्लॅक अँड ग्रे श्याम संख्ये एव्हरीडे एव्हरग्रीन अशी श्याम संख्ये आणि खूप सुरेख व्यक्तिमत्व. त्यांचा आज वाढदिवस. आमच्या कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा असतील श्याम दादा. धावांची गोष्ट केली 39 धावा दाफडकावर आहेत. 32 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या मिस्टर निरंजनच्या माध्यमातून. बघू 18 चेंडू. विवेक सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळी रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच विवेक वडे साहेबांच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट असणार आहे. येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये कमिंग सून असणार आहे सरपंच चषक खैरापाटकच्या मैदानावर आपण पाहणार आहोत. खैरापाटक ग्रामपंचायत सरपंच विवेक वडे यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली गेली आहे. कमिंग सून टुर्नामेंट असणार आहे सरपंच चषक. येणाऱ्या काळामध्ये आपण खैरापाटकच्या मैदानावर पाहू शकाल. अक्षय घर तुम्ही चर्चा करतायत मिस्टर यश चौधरी बरोबर. नक्कीच सन्माननीय नरेशजी कोरे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. फुल टॉस बॉल फक्त मनकर साने चेंडूवर ट्रॅव्हल केला गेला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल. चेंडूला फील्ड करतील महाराष्ट्र पोलीस मिस्टर राकेश पाटील. चेंडूला फील्ड केलं गेलं, फेकी केली गेली 1 धाव. नक्कीच आपण पाहू शकाल सन्मानित केले जातील नरेश कोरे सर. या आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर असणार आहे. नरेश कोरे सर, नरेशजी कोरे सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. अजूनही बनवायचे 7 धावा विजयासाठी. 40 धावा धावफटकावर आहेत.
नरेश कोरे साहेब आमचे पाहू शकाल एक अप्रतिम व्यक्तिमत्व यांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर केला जातं, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जाईल का, आणि यावेळेस थोडासा बाजूने केला. 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42-42. आपण पाहू शकाल 2 चेंडू 6 वर बॅटिंग करतोय अक्षय घरत आणि 8 चेंडू 12 वर बॅटिंग करतोय तो म्हणजेच प्रतीक शिंगडे. अप्रतिम बॅटिंग. 3 षटकार 3 चेंडूचा खेळ संपला गेला. यश चौधरीने चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकार टाकतोय. 9 चेंडू मध्ये 9 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. 2 विकेट सुद्धा बाद केल्यात. खराब चेंडू होता परंतु मोठा फटका खेळताना नादामध्ये चेंडू निघून गेला. टीप थर्ड मॅनला आलाय चौकार आणि सामना होतोय लेवल. मॅच टाय. एकेरी धावाची गरज. कुठल्याही संघाच्या खेळाडूने प्रेक्षकाने मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये ही दक्षता घ्या. सामना जिंकला तर कुठल्याही प्रेक्षकाने मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. फक्त खेळाडूने यायचं आणि हँडशेक करून घ्यायची दक्षता घ्या. चला 1 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पाहू शकाल. तर 1 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी पाहू शकाल आपण. यानंतर मेगा फायनलचं राष्ट्रगीत घेणार आहोत आपण. दक्षता घ्या. यावेळेस फटका तर फसलाय परंतु चेंडू खाली खेळाडू आले त्यांनी झेल टिपला गेलाय. एक गडी बाद झाला. अजून 1 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गडी क्रमांक 3 बाद झाला. यश चौधरी यांनी नक्की चांगली गोलंदाजी केली आहे. बॅटिंग करत असताना 5 चेंडू 18 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना पाहिलं गेलं तर तब्बल 13 धावा खर्च केल्या आणि पाहिलं तर 3 गडी बाद केले गेले. अपकमिंग एक स्टार आहे आणि नक्कीच मनोज सर सांगत होते या बॅटरला वरती पाठवलं गेलं असतं का, परंतु मनोज सर सांगितलं तर सफाळे मथाने सगळ्याकडून सलामी बॅटरची भूमिका तो पार पाडतोय. परंतु जेव्हा आपण PTPL किंवा पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळतोय तर सिनियर्स खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या हिशोबाने बॅटिंग ऑर्डर केली जाते. आणि वंदे मातरम प्रणाली जो संघ पाहिला कुठे ना कुठे बॅटिंग थोडी चुका घडल्या गेल्या, परंतु इकडून जर 60-65 धावांचं लक्ष असतं कुठं ना कुठं चांगला बॅटल पाहायला भेटला असता. दिनेश तारवे साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं गेलंय. शिवसैनिक व पत्रकार आहेत. वेलकम दिनेश सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर मात्र 1 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अक्षय राठोड यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. भावेश अंबीर आमच्याकडे जोडले गेलेत. खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. क्लोजअप स्माइल. यावेळेस पायावर चेंडू होता आणि सामना विजय झालाय. ईशान टायगर आलेवाडी. फक्त खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये यायचंय. हँडशेक करायचं दक्षता घ्या. बाकी कुठल्याही प्रेक्षकांनी यायचं नाही प्लीज. आता मॅन ऑफ द मॅच होणार आहेत, परंतु जे 2 संघ फायनलला आलेले आहेत त्या संघाचे 15 खेळाडू 15 नको 11 खेळाडू ह्या लोकांनी आता राष्ट्रगीत करता मध्ये यायचं.